राज्याचे मुख्यमंत्री राज्यातील सर्व खासदारांची बैठक घेत असत आणि त्या बैठकीमध्ये राज्याचे जे प्रकल्प केंद्राकडे प्रलंबित आहेत त्या प्रकल्पांची माहिती दिली जात असे आणि खासदारांना सांगितलं जात असे की ह्या प्रकल्पासाठी केंद्राकडनं निधी मिळवणं की आणखी काही अडचणी असतील त्यामध्ये तुम्ही राज्याचे प्रतिनिधी या नात्यानं पुढाकार घेऊन सहकार्य केलं पाहिजे. अशा प्रकारच्या मीटिंग गेली काही वर्ष बंद झाल्या आणि म्हणून पहिल्यांदा माननीय देवेंद्र फडणवीसांना सांगितलं गेलं की साहेब अशा बैठका व्हायला हव्यात. दुसरी गोष्ट आपल्याला कल्पना आहे सगळ्यांचं एक दुःख मोठं आहे की महाराष्ट्रामध्ये दिशा कमिटी म्हणजे केंद्र सरकारनं दिशा कमिटी ही शहर आणि राज्य जिल्ह्यानं दोघांनी केलेली आहे आणि ही दिशा कमिटी इतकी महत्त्वपूर्ण आहे की या दिशा कमिटीमध्ये खासदार त्या जिल्ह्याचा जो ज्येष्ठ खासदार असेल कुठल्याही पक्षाचा असेल तर त्या दिशा कमिटीचा चेअरमन असतात आणि त्यांना राज्यात केंद्रातील योजना ज्या आहेत जसं आता आपण मुद्रा स्टँडअप स्टार्टअप असे जे काय बोललं जातं किंवा कौशल्य विकास असेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा विषय असेल पाण्याचा विषय असेल विजेचा विषय असेल शेतकऱ्याचा विषय हे सगळे विषय केंद्राकडनं तुम्हाला निधी मिळाला त्याचा कसा वितरित झाला काय नाही आला नाही की नाही ह्या सगळ्या प्रश्नांची उकल करण्यासाठी दिशा कमिटीची गरज असते आणि ती दिशा कमिटी अजूनही निर्माण मुंबई शहरात गेले 2 वर्ष मी स्वतः व्यक्तिशः पाठपुरावा करतो झाली नाही. पुन्हा जिल्हा नियोजन समिती जी असते त्या जिल्हा नियोजन समितीमध्ये बैठकाच होत नाहीत. जिल्हा नियोजन समितीमध्ये तर निधीच दिला जात नाही खासदारांना. आता खासदारांना जेमतेम 5 कोटी निधी मिळतो. सर्वसामान्य माणसाला याची कल्पना नसते की हा निधी कशासाठी वितरित करायचा आहे तो आणि आम्हाला बंधन आहेत की बांधकाम केलं पाहिजे. त्यांनी इंग्रजीमध्ये परमनंट ड्युरेबल ॲसेट तयार करायचं लिहिलं आहे. आता मुंबईसारख्या शहरामध्ये लोक आमच्याकडे रस्ते दुरुस्तीसाठी येतात चाळीच्या दुरुस्तीला द्या ह्याला द्या त्याला आणि मग त्यांना कळतं खासदार देऊ शकत नाही मध्ये नाराजी व्यक्त करतात. ह्या निधी आम्हाला जिल्हा नियोजनकडनं मिळाला हवा पण तो जिल्हा नियोजनमध्ये जे नगरसेवक नाहीत जे माजी नगरसेवक माजी खासदार अशा लोकांना पैसे दिले गेले आणि तेही खासदारांपेक्षा अधिक दिले गेले त्याची एक तक्रार सगळ्यांनी केली. बाकी जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत ते जिल्ह्याचे प्रतिनिधी मांडतील. मुंबई शहराच्या संदर्भातला विकासाचा एक प्रश्न महत्त्वाचा येतो. एक मिनिट जेव्हा तुम्ही हे जब नवीन पूल बांधता किंवा नवीन मोनो रेल करता त्यामुळे जे कंजेशन निर्माण होते तर आम्हाला तुम्ही एकदा निदान सांगा तरी आम्ही काही सूचना देऊ घेतल्या तर ठीक आहे नाही तर तुम्ही करा पण निदान आम्हाला समाधान मिळेल. आता साधा घ्या मुंबईचा सायन्सचा फ्लायओव्हर त्या इमारतीच्या बाजूला अगदी हस्तांदोलन करणे इतक्या अंतरावर तो पूल बांधून ठेवला. असं जे काही विचित्र प्रकार मुंबई शहरात करतात त्या इंजिनियर म्हणून ते ग्रेट असतील पण त्यांना मुंबई शहराचं आकलन नाही कल्पना नाही म्हणून अशा वेळेला आम्हाला त्यांनी असं तिथलं. शेवटचे 2 प्रश्न मी मांडले ते एक की सीमा प्रश्नासंदर्भात राज्य सरकार शांत वाटतं मला कारण अलीकडे SIRच्या नसाठी बेळगाव कारवारमध्ये कन्नड फॉर्म दिले गेले कन्नड भाषेत मराठी भाषेत नाहीत हिंदीत पण नाहीत आणि म्हणून आमचा जो बेळगाव कारवार मराठी भाषिक प्रांत आहे भाग आहे तो जो कर्नाटक व्याप्त असं म्हणतो त्याच्याबद्दलचा एक विषय मांडला आणि मुंबई गोवा रस्ता हतबल झालेलं. माननीय मुख्यमंत्री सुद्धा फार समाधानी त्या बाबतीत नाही आहेत पण म्हणाले मी करतो प्रयत्न बघूया आता शेवटचं काम राहिलं आपण लवकरच पूर्ण करू. हे महत्त्वाचे विषय या ठिकाणी मांडले. स्पीक ना ग्रामीण भागात मराठी बोलणार सगळे तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी आपलं मत हे प्रसारमाध्यमांना सांगितलं. MPSC पेपरफुटी प्रकरणी देखील त्यांनी प्रश्न मांडलाय. विरोधी पक्षाच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्याच्यासाठी दूर करण्यामध्ये अडचणी काय येतात आणखीन भेदभाव कसा होतोय या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आहे. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला समाधानी आहात का आजच्या बैठकीनंतर? आजच्या बैठकीनंतर सर्वसाधारण समाधानी सगळेच आहोत
परंतु ते ॲक्शनमध्ये ते जे आलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडमध्ये ड्रग्ज सापडली, थेट दाऊद कनेक्शन होतं. तुम्ही मागणी केलेली आहे, काय मागणी केली? मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं त्यावर? चंदगडमध्ये ड्रग संबंधी मोठी धाड पडली होती आणि बरंचसं आपल्या त्यांच्यामध्ये ड्रग्स सामुग्री आणि तयार करण्याची सामुग्री मिळाली त्यांना, पण त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, त्याच्यावर इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. दिशा कमिटीच्या बैठकीबद्दल काय आश्वासन दिले? दिशा कमिटीच्या बद्दल त्यांनी सांगितलं आम्ही मीटिंग घेऊ. एमपीएससी संदर्भात परीक्षा पेपर फुटी संदर्भात मुद्दा घेतलाय का? पेपर फुटी संदर्भात इथं काही मुद्दा घेतला नाही, पण तो आता मुद्दा सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यावर काय केलं पाहिजे शासनाने हे सगळ्यांना लक्षात आलं. खासदार साहेब, एक मिनटं. सरसंघचालक न्यूयॉर्कला आहेत. सरसंघचालक मोहन भागवत न्यूयॉर्कला आहेत आणि तिथे ममदानी जे तिथले मेयर आहेत, मुस्लिम मेयर जे आहेत ममदानी, यांनी त्यांच्या तिथल्या कार्यक्रमाला विरोध केला. आता भाजपने या संदर्भात आता थेट आरोप केला की धर्मांतर मुद्दे तिथे चालतात आणि मग ते काही लोक अजेंडा घेऊन मुद्दाहून भाजपला किंवा तसं इतर संघटनांना आरोपाच्या पिंजऱ्यात करतात. नंतर राहुल गांधींकडे रोष आहे. आता तिथं तर काय होणार आहे, तिथं काय चालणार आहे हे जरा पहिले पाहूया. तिथले स्टेटमेंट काय येत आहेत तेही बघूया. माझी स्वतःची कन्यासुद्धा नातसुद्धा तिथं शिकून काम करायला लागली आहे, तर ह्या तऱ्हेने सगळ्यांनी काम तिथं अर्थात केलंच पाहिजे. ठीक, थँक्यू. आज सर्व महाविकास आघाडीच्या खासदारांचे विशेष सर्वसामान्य एकत्रच विषय होते. साधारणतः निधी असेल किंवा आपल्या मतदारसंघातील प्रश्न असतील. परंतु या संदर्भात अमरावतीमध्ये जे जळीत कांड झालं, डफरीनमध्ये जे 3 बालकं